ना, त्या दिवसापासून माझ्या भेटीचं निमित्त करून अनेक साधू संत भिक्षा मागण्याचं नाटक करतात आणि दारामध्ये आलक ठोकतात, जेणेकरून माझं मुख बघावं असं त्यांना वाटतंय आणि मुख बघून समाधान मानून चित्तात मला बसवतात आणि ते निघून हसत हसत जातात माझे. पण तू एवढी माझी उदार माया आहेस, एवढी माझी उदार माया आहेस की माझं भाग्य असणारं मला इथं न थांबवता अनेक साधू संतांच्या आश्रमात जावावं आणि त्यांची भेट घ्यावी, त्यांची विचारपूस करावी, याच्यासाठी मला संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला पाठवते. कशासाठी? की माझ्याकडून संतांची विचारपूस व्हावी, संतांचं सुखदुःख काय, संतांसोबत शास्त्राचं चिंतन व्हावं, संतांकडं माझ्याकडून असणारं वेदाचं महत्व जाणलं जावं, याच्यासाठी मला तू बाहेर पाठवतेस ना. खरीच तू माया आहेस. म्हणून असणारं प्रभू रामचंद्र आई साहेबाला सांगतात, कैके माते तूच माझी माया आहेस. इतक्यामध्ये हा हा म्हणता सगळ्या नगरामध्ये असणारी ही बातमी पसरलेली आहे. पूर्ण नगर असणारं काय चाललंय, राम वनवासाला जाणार, कैकी असणारी मुद्दा म्हणून ही अवस्था केलेली आहे, असं सगळे ते बोलू लागले. इतक्यामध्ये कौशल्या मातेच्या कानावरती कोणतरी गुणगुण करत ही बातमी सांगितलेली आहे. कौशल्या माय असणारी घाई गडबडीमध्ये होते. माझ्या रामाला हे आवडते, माझ्या रामाला तेल आवडते, माझ्या रामाला ही सोन्याची काडी एकदम मोठी होईल, ही छोटी होईल, ही योग्य होईल असा विचार करून गंध लावण्यासाठी ती सोन्याच्या काडीचा शोध घेऊ लागलेला आहे. मलयागर नावाचा चंदन आहे ना, ती चंदन उगाळण्यासाठी सख्यांना सांगून दाशांना सांगू लागलेली आहे, अगं माझ्या रामाचा अभिषेक करायचा आहे ना, आता माझा राम अभिषेक करून येणार आहे, पंचामृताचं स्नान करणार आहे, दिव्य आसनावरती बसवायचं आहे, बसवल्यानंतर ही काडी घ्या आणि असणारं माझ्या पुरोहितांना सांगा या काडीनं डोक्यावरती मलय नावाचा चंदन लावा म्हणावं. कोणतरी सखी म्हणते, त्या सख्यांचा हावभाव मात्र कामामध्ये घाई गडबड नाही. एकदम संकट पडले अयोध्येवरती असं वातावरण सख्याचं, पण आई साहेबाच्या समोर कुणाची ताकद नाही सांगायची. इतक्यामध्ये रामचंद्र प्रभू कौशल्या माईच्या जवळ आले आणि माईला सांगतात, आई अगं मी वनवासाला चाललोय. अरे ना मग काय बोलतोस तू, अरे थोड्याच वेळात तुला गादीवर बसवायचं आणि तू वनवासाला जाणार नाही. आई, माझ्या बाबांनी माझ्या आईला 2 वचने दिलेत, त्याच्यामध्ये मला वनवास वनवास म्हणल्याबरोबर आई साहेब धाय मोकलून रडू लागले. असं दुःख करते ती, अकांत म्हणला माझ्या वासरा, अरे आजपर्यंत तुला कसलंच दुःख माहित नाही, ऊन माहित नाही, वारा माहित, तू जाणार मला सोडून, म्हणून आई रडू लागली. प्रभू रामचंद्र म्हणतात आई साहेबाला, माते दुःख करू नकोस ग, अगं आत्ता 14 वर्ष निघून जातील, मला यायला वेळ लागणार नाही. अगं माझं भाग्य थोर आहे, अगं माझे बाबा असणारे किती विचार करतात बघ म्हणले. अगं मी वनात जावं आणि अनेक साधू संतांची सेवा करावी, याच्यासाठी माझे पिताजी मला असणाऱ्या वनवासाला पाठवतात. सख्या माईचं बापाचं आपण ऐकायचं आहे, पण सावत्राईनं सांगितलेलं एका क्षणात रामाने मांडणी केलेला आहे. इतक्यामध्ये ही बातमी सीताई साहेबाच्या कानावरती पडली. कोणीतरी सख्या म्हणू लागल्या, सीताई प्रभुराम वनवासाला चाललेत. आई साहेब म्हणतात, एका क्षणात आई साहेब तयार झाल्या, एका क्षणात तयार झाल्या. हो मी जाणार, मीही माझ्या स्वामी सोबत जाणार. प्रभू रामचंद्र आले आणि आई साहेबाला बोलते, सीते फक्त वनवास मला सांगितलेला आहे, वनवास तुला नाही सांगितला, तू थांबायचं इथं, माझ्यासोबत तू येऊ नकोस, कारण वनवासामध्ये सुख नाही. तुझ्या माहेरी असणार तुझा बाबा सार्वभौम राजा आहे, जनक राजा, मिथिला नगरीचा राजा आहे, आणि तुझं सासर सुद्धा, सासरचा सुद्धा सासरा तुझा अगं अयोध्या नगरीचा राजा आहे. आणि तुला याच्यासाठी सांगतोय, तुला जिथं राहू वाटेल त्या ठिकाणी राहा, पण माझ्यासोबत तू यायचा विचार करू नकोस. ती म्हणते, मालक जिथे माझे पती परमेश्वर ना, तिथंच मी पत्नी राहणार आहे, मी अर्धांगी आहे तुमची, माझा अधिकार तुमच्यावरती आहे, मी तुमच्या सोबत येणार रामा, काही राहू त्या ठिकाणी. देव म्हणू लागले, सीते माझं ऐक तू, सीते यायचं नाही, अगं ऊन लागेल तुला, वारा लागेल तुला, काठी मोडतील तुला, नाही नाही देवा मी येणार,
अगं वनवास पत्कर न ही बाब साधी नाही. वनात जाताना अंगावरती दिव्य आणि भरजरी वस्त्र राहत नाहीत म्हणले. वनवास करत असताना झाडाच्या साली परिधान कराव्या लागतात. आणि एवढंच नाही, तुला वनामध्ये गेल्यानंतर बसायला कुठला महाल नाही, कुठली पर्णकुटी नाही, झाडाच्या सावलीलाच बसावं लागेल. अहो मालक म्हणले, तुम्हाला काही लक्षात येते का नाही? झाड कोण आहेत? झाड माझे भाऊ आहेत. प्रभू रामचंद्र म्हणू लागले, अगं भाऊ कसे तुझे? अहो म्हणले, पृथ्वीची लेकरच ना, मी पृथ्वीची मुलगी आहे. मी कन्या कुणाची आहे? पृथ्वीची कन्या आहे. आणि झाडही पृथ्वीपासून निर्माण झाले, म्हणून झाडही पृथ्वीची मुलं आणि मी तिची मुलगी. तर नात्यानं झाड मला कोण झाले? भाऊ झालेत. आता तुम्ही म्हणताय वल्कल परिधान करावं लागेल तुला म्हणून. वल्कल कशापासून निर्माण झालेलं असतंय? वल्कल हे झाडाच्या सालीपासून निर्माण झालेलं आहे. अहो मग भावानं बहिणीला दिलेली भेट म्हणजे ती साडी, म्हणजे माहेरची साडी आहे ना. झाडाची साल म्हणजे माझ्या भावानं दिलेली मला भेट आहे, आणि ती माहेरची साडी मी आनंदानं स्वीकार करेन, आणि माझ्या भावाची भेट म्हणून मी अंगावरती ती वस्त्र परिधान करेन. सीताई साहेब म्हणू लागल्या. ते एक पिक्चर निघाला होता बघा, माहेरची साडी. एवढा आनंद देणार आहे बरं का, माहेरची साडी. आणि आनंदानं आईसाहेब म्हणू लागल्या, देव म्हणू लागले, सीते तशी अवस्था नाही ग, अफाट दुःख आहे वनामध्ये. तुला झोपण्यासाठी पृथ्वीला असणार, पृथ्वीचं अंतरण नाही, तुला पांघरण नाही, काही नाही त्या ठिकाणी, आणि पृथ्वीवरती तुला झोपावं लागणार आहे. मालक स्वामी, माझं भाग्य थोर आहे. अहो माहेर सासर वाशीन माहेरला गेल्यानंतर, त्या माहेरला गेल्यानंतर तिला आनंद कुठला प्राप्त होतो सांगतो तुम्हाला. नवीन नवरी आहे ना, एक 4 महिने 2 महिने माहेरलाच गेलेली नसावी, आणि ती जर माहेरी गेली ना, तर माहेरी गेल्यानंतर तिला सगळ्यात मोठा आनंद कुठं होतो? तर आईच्या कुशीत झोपल्यावर तिला आनंद होतो, आईच्या पोटात झोपल्यानंतर आनंद होतो. आईनं दोन्ही हातामध्ये मिठी मारून आईच्या जवळ झोपल्यानंतर त्या सासर वाशीला जेवढा आनंद होतो ना, रामा ही भूमी माझी माय आहे, आणि मायेच्या पोटामध्ये, माईच्या कुशीमध्ये मला 14 वर्ष झोपाय मिळणार आहे. हे माझं भाग्य आहे रामा, आणि ते मला भाग्य मिळणार आहे. याच्यासाठी मी वनामध्ये येणार, आणि माईच्या कुशीत मी 14 वर्ष झोपणार, आणि तुमची सोबत मात्र मी नाही सोडणार. तिला म्हणतात पतिव्रता. पतीशिवाय दुसरं काहीच मागत नाही आईसाहेब. आणि असा विचार असणारा आईसाहेबांनी सांगू लागलेले. शेवटी चौकोन राम मार्ग काहीतरी आडवावं, काहीतरी गुंतवणूक घालावी, काहीतरी बंधनं घालावेत, आणि सीतेला सोबत नेऊ नये असा विचार प्रभू रामचंद्र करतात. पण माझी सीतामाई ऐकायलाच तयार नाही. फक्त मी येणार आहे तुमच्यासोबत, आणि तुमच्याशिवाय मी राहणारच नाही. अहो पंचपक्वान्नाचं भोजन आहे माहेरामध्ये, कसल्याच प्रकारचं कमी नाही. बाप म्हणेल ते खाऊ घालू लागलाय, लेकर आनंदामध्ये राहत आहेत. आणि राहा 1-2 वर्ष 4 वर्ष माहेरातच राहा, येऊच नकोस नवऱ्याच्या घरला. त्याचा इंगा दाखवायचा आहे, लय नखऱ्या करायला, लय दारू पिऊन फिरलेले. तिनं जर एक 10-15 दिवस जास्त राहिली का नाही, तर गावच्या बाया म्हणतात, कस काय की नांदायच गेली नाही, काय काय चाललंय की तिकडं, जमना गेले वाटते. आता गाव सगळं बोलायचं चालू करताय. 8 करून निघते ना घरून, नवऱ्याच्या घरून 8 निघते. नाही 4 वर्ष यायचंच नाही नांदायला. आता ते लय पिऊन त्रास देऊ लागलाय. आणि एक 8-10 दिवस झाले का नाही, हे लोकांची चेलबिचेल, माहेरवाल्या लोकांची अवस्था बघितली का नाही. हळूच मायला म्हणते, आई जाऊ दे आता, कसलं का पेदाडी राह ना, पण माझ्या पदरात येडखोड पडलंय, त्याला गोड करून घेते जाते आई. आणि लोक नाही नाही ते बोलू लागले तुला. ती खरी माऊली. तुमच्या नशिबात जर पिदाडी पडला असेल, तुमच्या प्रारब्धात जर तो दुःख देणारा असेल ना, तर ते तुमचा दोष आहे. त्याच्यात प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगण्याचे भोग कोणानं सुटेना, ज्या जैशी कल्पना त्या तैशी वासना. तुमच्या पाठीमागले राहिलेच काहीतरी कर्म आहेत ना, ते कर्म पूर्ण करण्यासाठी नशिबानं चालू लागेल, आणि ते कर्म पूर्ण केल्याशिवाय, कारण प्रभू रामाला सुद्धा वनवास हा कर्मानच प्राप्त झालेला आहे. कर्मे श्रीराम वनवास गेला,
घडला सीता देवी कर्मे मनमत झाला कर्मे मनमत झाला वियोग घडला सीता देवी कर्मे राम वनवासा गेला कर्मे राम वनवासा गेला आपल्या आयुष्यामध्ये येणारं जे प्रत्येक दुःख आहे ना ते कर्माशिवाय त्याची प्राप्तीच नाही बरं का. राम प्रभूला कर्मानं सोडलं नाही, सीता मातेला कर्मानं सोडलं नाही, राजा दशरथाला कर्मानं सोडलं नाही, गंगेचा पुत्र भीष्मा पितामह यांना कर्मानं सोडलं नाही. याच्या पुढे जाऊन सांगतोय तुम्हाला, कृष्ण परमात्म्याला कर्मानं सोडलं नाही. अहो एवढ्यानं कर्माने सोडलं नाही, मग आपला पिछा कसा सोडेल हो? त्याच्यासाठी आपण कर्म चांगलं पाहिजे. आपलं जर कर्म चांगलं असेल तर योग्य असणार आपल्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त होणार आहे. कर्माची रीत अशी आहे, पाठीमागलेलं केलेलं कर्म आज ते भोगावंच लागेल आणि ते कुणालाही चुकणार नाही. सीताईसाहेब म्हणू लागल्या, केले कर्म झाले त्याची बघा केले कर्म झाले त्याची भोगाले 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 उपचार मेरे ऐस किती उपचार मेरे ऐस किती हर परिचिता हरि मुनिगा हर परिचिता हरि मुनिगा हर परिचिंता अनेकांना कर्मामुळे असणारं दुःख सहन करावं लागतं बरं का. आईसाहेब असणार त्या ठिकाणी हट्ट केला आणि शेवटचा निर्णय एकच ठरला, तुम्ही पती आहेत, पतीशिवाय मी एक क्षण सुद्धा मी कुठं थांबणार नाही. मला माहेर माहित नाही, मला सासर माहित नाही, जिथं तुम्ही आहात ना तिथे मी राहणार आहे असं सीता आईसाहेबांनी प्रभूला ठणकावून सांगितलेलं आहे. भगवंताला नाईलाज झाला. हा म्हणता ही बातमी लक्ष्मणाच्या कानावरती पडलेली आहे. लक्ष्मणाला कोणीतरी म्हणलेलं आहे प्रभू राम वनवासाला चालेत. लक्ष्मणाने लगेच विचार केला, मीही जाणार, आणि प्रभू रामाकडे गेले. रामाच्या चरणावरती मस्तक ठेवलं, दादा मी तुमच्या सोबत वनवासाला येणार. देव म्हणू लागले, लक्ष्मणा अरे वनवास फक्त मला एकट्याला आहे. अरे मला एकट्याला आहे, खरं तर मी एकट्यानंच जायला पाहिजे, पण तुझी वहिनी असणारी ही सीता ऐकत नाही बघ, ती येते म्हणून हट्ट धरली, आता माझा नाईलाज झालाय म्हणे. नाही नाही दादा, वहिनी साहेब येतील न येतील मला माहित नाही, माझं कामच आहे फक्त तुमची सेवा करायचं. सेवा हाच माझा दारवंट आहे आणि मी तुमच्या सोबत येणार आहे. प्रभू म्हणतात, तू माझं ऐकायला तयार का नाहीस लक्ष्मण? अरे माझ्यापेक्षा लहान कोण आता मी गेल्यानंतर तुझ्यावरती ओझं पडणार आहे. अयोध्येचं वैभव हे बघायचंय तुला. अरे भरत तर गादीवर बसणार आहे, पण भरताचा सांभाळ करायचंय तुला. पुढं आपले बाबा आहेत पिताजी, त्यांची तब्येत सांभाळायची आहे तुला. नाही दादा नाही, मी तुमच्या सोबत येणार. हट्ट धरला. शेवटी प्रभू रामाने सांगितलं, जा सुमित्रा आईसाहेबाला विचारून ये.
पळत पळत आईसाहेबाकडे गेले. आई साहेब, मी वनवासाला चाललोय दादाची सेवा करायला. कौसल्यामाय रडली बरं का. माझा राम वनवासाला चाललाय म्हणून कौसल्यामाय रडली. पाठीमाग आपण आता ऐकलात. पण सुमित्रा माय मात्र आनंदानं हसू लागली. वा, अरे लक्ष्मणा, आज माझी कूस आज खरी धन्य झाली म्हणले. अरे आज मला खरा आनंद आज झालाय. पुत्राची माय झाली ना, याचा अभिमान मला आज झालाय. ज्या दिवशी तू मला जन्मलास ना, त्या दिवशी मला वाटलं नाही मला मुलगा झालाय म्हणून, पण मला आज वाटलंय की दादाची सेवा करायला मी दादासोबत जाईन म्हणलास ना, आज मला पुत्र जन्मलेला आहे, याचा खरा अभिमान आज मला झालाय. आईसाहेब म्हणू लागलेली आहे, लक्ष्मणा 14 वर्षामध्ये एकच काम करायचंय तुला, की फक्त दादाची सेवाच करायची आहे, रामाची सेवाच करायची आहे. आणि एक सांगते तुला, वनवासात गेल्यानंतर भांड्याजवळ भांड जमले ना 4-5 भांडे की एकूण एकाला लागतात, आवाज येतो. एकटं भांडा ठेवा तुम्ही, एकटी ताट ठेवा बाहेर कुठं तरी, त्या ताटलीचा दिवसभर आवाज येणार नाही. पण त्या ताटाजवळ तांब्या, वाटी, चंबू, एक 5-7 भांडे घाला, त्या भांड्याचा खळखळ असणार आवाज येतो. 4 माणसं एकत्र घरात राहिलो ना, काहीतरी वादविवाद घडतात. वादविवाद घडतात म्हणून ईर्ष्या आणून जर वैरत्व निर्माण झालो ना, तर एका घराचे 4 घरं व्हायला वेळ लागत नाही. याच्यासाठी एक करायचंय, मनातली ईर्ष्या बाहेर काढून टाकायचंय. भांड्याला भांड लागलं तरी जीवाला समाधान मानून घ्यायचंय. लक्ष्मणाला आईसाहेब सांगू लागलेली आहे, माझ्या रामाबद्दल आणि सीतेबद्दल मनात कधीच ईर्ष्या आणू नकोस. आणि रात्रंदिवस रामाची आणि वहिनी साहेबाची तुला सेवा करायची आहे. लक्ष्मण म्हणतात, आई अगं ईर्ष्या कधी येते मनात? ईर्ष्या मनात उत्पन्न कधी होते मला सांग. ईर्ष्या मनात कधी निर्माण होते? ईर्ष्या त्यावेळेस सांगतात लक्ष्मण राजा, अगं ईर्ष्या व्हायचं कारण तरी सांग मला. नाही लक्ष्मणा, तुला सांगते ईर्ष्या करूच नकोस. लक्ष्मणाविषयी रामाविषयी मतभेद करूच, तुला सांगते जागृत अवस्थेत तर करूच नकोस, पण स्वप्नात सुद्धा प्रभू रामाबद्दल ईर्ष्या करूच नकोस, रामाबद्दल ईर्ष्या करूच नकोस. आई अगं ईर्ष्येची उत्पत्ती जर झोपीत होत असेल ना, तर मी 14 वर्ष झोपणारच नाही. आई 14 वर्ष मी झोपणारच नाही. अगं मग स्वप्नात जर ईर्ष्या येत नसेल, तर जागृत अवस्थेमध्ये ईर्ष्या यायची माझ्याजवळ जागाच नाही ना, मग तू काळजीच करू नकोस. 14 वर्ष मी मनोमन माझ्या दादाची सेवा करणार आहे. राजा लक्ष्मणाने सांगितलं. नाचत 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 आईसाहेबाचं बोलणं ऐकलं, कारण सुमित्रा माता आहे ना, लग्न झाल्यापासून एवढी समाधानी आहे तुम्हाला सांगतो दशरथासोबतीचं. फक्त तिने सेवा केली आहे बरं का. सेवा हाच दारवंटात तिनं येऊ केलेला आहे. प्रभू रामाच्या दादाच्या समोर आले. दादा, आईने होकार दिलाय, चला मी तुमच्या सोबत निघणार आहे. नाही लक्ष्मणा, तुझ्या लग्नाच्या अगोदर तुझ्यावरती तुझ्या आईचा आणि मी भाऊ म्हणून माझा अधिकार होता, पण आता खरा अधिकार तुझ्यावर तुझ्या अर्धांगिनी बायकोचा आहे. ती म्हणजे उर्मिला आहे. जशी माझी पत्नी सीता तिने ठाम निश्चयानं सांगितलेले आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे, सुखाचीही सोबती नाही आणि दुःखाचीही सोबती नाही, मी तुमच्या सोबत येणार. तिनं हक्क गाजवला आणि माझ्यासोबत यायला तयार झाली ना. आता तुला एक करायचंय, उर्मिलेकडून तुला परवानगी घ्यायचं आहे. उर्मिलेने जर तुला परवानगी दिली जा म्हणून, तर खुशाल माझ्यासोबत ये वनवासाला, माझी सेवा करायला. राजा लक्ष्मण नाचत 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 उर्मिलेच्या जवळ गेले. उर्मिलेची अवस्था सांगतोय तुम्हाला. उर्मिला साधी नव्हती बरं का. उर्मिला एवढी पतिव्रता नारी, आपल्याकडे वेळ नाही सांगायला आता, कारण कालचा अर्धा भाग मी ठेवलेला आहे पाठीमागं. काल वेळ झाला होता म्हणून कालचा भाग आणि आजचा भाग आपल्याला बरंच पुढे जायचं आहे, लांबचा अंतर गाठायचं आहे आज. त्याच्यामुळे थोडी धावती सेवा घेतोय मी. उर्मिला रात्रभर झोपली नव्हती, कारण उद्या माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा, म्हणजे माझ्या भाऊजीचा, सख्या बहिणी त्या सीताई साहेब आणि उर्मिला, माझ्या भाऊजीचा माझी बहीण राणी होणार आहे आणि माझा भाऊजी असणार आहे. उद्या राजा होणार आहेत, राजा आणि राणीचा अभिषेक आहे. म्हणून सुंदर असणार एक भिंतीवरती राजपुत्राचं, राजा राणीचं चित्र, प्रभू रामाचं आणि आईसाहेबाचं मोठं रत्नजडित सिंहासन आणि त्याच्यावरती बसलेले हे 2 पती पत्नी, राजा राणीचा जोडा, राम प्रभू आणि सीता आईसाहेबाचा भिंतीवरती त्या चित्र रेखाटत होत्या.
रात्रभर त्यांना झोप नव्हती. कारण तिकडं ब्रह्ममुहूर्त झाला पहाटेच्या वेळेमध्ये, भगवंताला स्नान झालं की तोपर्यंत हे चित्र तिला रात्रमधून तयार करायचं होतं. हाताखाली दाशी तिचे अनेक कलर आणून देत होते. पूर्ण पेंटिंग झाली होती, पूर्ण चित्र तिने भीतीवरती रेखाटलं होतं. पूर्ण चित्र तयार झालंय. आता पहाटेचे 4 वाजले होते. तिचा विचार होता आता एकदा गडद कलरचा 4था हात वरून मारावा, म्हणून तिच्यावरून डबल पेंटिंग करत होती. चित्र पूर्णत्वाकडे आलं होतं. इतक्यामध्ये राजा लक्ष्मण दरबारामध्ये आले आणि उर्मिले म्हणून आवाज टाकल्याबरोबर हातामध्ये त्या रंगामध्ये भरलेला ब्रश दचकली आणि तो ब्रश पूर्ण त्या पेंटिंग वरती पडला आणि पेंटिंग पूर्ण अस्ताव्यस्त रंगाने झाकून गेली. धस केलं काळजामध्ये. नाथ, एवढ्या जोरात आवाज दिला तुम्ही मला, एवढ्या जोरात आवाज दिला, कुठलं संकट पडलं, काय झालंय मला सांगा ना. तेवढ्या जोरानं का आवाज दिलात मला? अगं उर्मिले, झाले तरी काय तुला? मी आवाज दिले तर तू आलीच ना माझ्या जवळ, तर मला बोलू दे ना तुला. नाही, मला मुख्य कारण काय मला सांगा. नाथ, माझी बहीण आणि माझे भाऊजी उद्या गादीवर बसणार होते, याचं मी रात्रभर चित्र रेखाटले हो. मला रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाही हो. आता ते माझं चित्र पूर्णत्वाकडे जात होतं आणि पेंटिंग पूर्ण झाली आहे म्हणून मी 4 नंबरचा हात त्या पेंटिंगहून फिरवत होते. मी आता पूर्णत्वाला जाणार. इतक्यामध्ये असणार, तितक्यामध्ये तुम्ही काय केलं? आवाज दिला आणि दिल्याबरोबर त्या ठिकाणी, हा ठेवा, आणि दिल्याबरोबर असणार त्या ठिकाणी एका क्षणामध्ये माझ्या हातातला तो कलरचा ब्रश पूर्ण त्या चित्रावरती पडला आणि असलेल्या चित्राचं होत्याचं नव्हतं झालं. स्वामी, होत्याचं नव्हतं झालं. कोणीतरी घ्या की ते म्हणल्यानंतर लगेच असणार एका क्षणामध्ये अशी अवस्था झालेली आहे. इतक्यामध्ये पेंटिंग पूर्ण पुसली गेली. ती सांगू लागलेली आहे पतीला, पती, माझं चित्र पूर्ण नाहीसं झालेलं आहे, पूर्ण नाहीसं झालेलं आहे. नाहीसं झाल्यामुळे लक्ष्मण म्हणू लागले, हो उर्मिले, तुझा जसा बास झालाय ना, आता तसंच झालंय. आता जे चित्र तू भिंतीवरती रेखाटली होतीस ना, ते चित्र आपोआप आता नाहीसं झालंय. माझा दादा उद्या गादीवर न बसता, माझा दादा उद्या वनवासाला जाणार आहे आणि त्याच्यासोबत मला जायचंय, म्हणून ती पेंटिंग पुसली गेली ग, म्हणून ते चित्र पुसलं गेले ग. हा शब्द लक्ष्मणाच्या मुखातून तिनं ऐकला आणि दुःख वाटलं तिला. लक्ष्मण जे म्हणू लागले, मी तुला सोडून तुझ्यापासून वियोग होऊन चाललोय म्हणून तू रडतेस का? ती म्हणते, नाही मालक, मी याच्यासाठी रडत नाही. 14 वर्षे तुम्ही भावाची सेवा करून पुण्य कमावणार आणि मी सोबत जर आले ना तर त्या पुण्यामध्ये वाटा पडणार आणि तुमचं मन माझ्याकडे मोहित होणार, मी बायको म्हणून, आणि दादाची सेवा करायला तुमच्यामध्ये त्या ठिकाणी काय होणार, त्याच्यामध्ये असणार आडवाडवी निर्माण होणार. याच्यासाठी एक करायचं आहे, मला तुमच्यासोबत यायचं नाही. तुम्ही खुशाल दादाची आणि तुमच्या वहिनीची आणि माझ्या बहिणीची असणारी तुम्ही सेवा करा आणि मी तुमच्यासोबत नाही येऊन न येता त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी मला विरोध करायचा नाही. मला त्या ठिकाणी तुम्हाला संमती द्यायचं आहे. याच्यासाठी माझ्या डोळ्यात आनंद अश्रू येऊ लागलेत महाराज. पतीला तिने सांगितलेलं आहे. लक्ष्मणाला एवढा आनंद वाटला, मी भाग्यवान आहे, सुमित्रेसारखी आई मला भेटलेली आहे, उर्मिलेसारखी मला पत्नी भेटलेली आहे, माझं भाग्य थोर आहे. इतक्यामध्ये लक्ष्मण म्हणतात, ठीक आहे, मी निघालोय आता. तर त्यावेळेस उर्मिला म्हणते, मालक, माझी एक इच्छा आहे हो. 14 वर्षी तुम्हाला झोप नाही म्हणलात तुम्ही, 14 वर्षी मला उपवासी राहायचंय, फक्त दादाची सेवा करायची आहे म्हणलात तुम्ही. याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगते, मी एक सुंदर असणाऱ्या पंचतत्वाची निर्मित असणाऱ्या तांदळाची मी तुम्हाला खिचडी शिजवायला घालते. त्या खिचडीचे 2 घास खा. मी पतिव्रत आहे आणि त्या खिचडीचे 2 घास खाल्लात की तुम्हाला 14 वर्षे भूक नावाचं दुःखच प्राप्त होणार नाही. कारण हे शरीर आहे ना, हे शरीर असणारं त्या शरीराची अवस्था अशी आहे बरं का, याच्यामध्ये काम, क्रोध, मद हे तर विकार आहेतच आहेत. पण याच्यामध्ये काय, भूक असल्यामुळं अनेक विकारानं हा शरीर असणारा प्राणमय शरीर असल्यामुळं भूक लागणं साहजिक आहे, ताण लागणं साहजिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझं अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला 14 वर्षापर्यंत भूक लागणार नाही, अशी खिचडीत मी तुम्हाला बनवून देणार आहे म्हणली. आणि ती माऊली
खिचडी शिजवाय ठेवलेली आहे. लक्ष्मण राजा पत्नीची परवानगी घेतली, नाचत नाचत बाहेर निघून गेले. पुढचं सांगायचं मला, अयोध्येमध्ये 5 माणसं खाली बसले नाहीत. 5 माणसं. प्रभू राम 14 वर्ष वनवास करून येईपर्यंत प्रभू रामाला, सीताई साहेबाला सोडून आलेले 4 घोडे आणि ही उर्मिला असणारी पत्नी, उर्मिला दाराला येऊन उभारली, तांदूळ शिजवाय घातली. 14 वर्षापर्यंत परत नाही आले. 14 वर्षापर्यंत ती खिचडी शिजत तशीच राहिली आणि एक टक उभी राहिली मालकाचं ध्यान करत. तिला पतिव्रता म्हणावं. नाही जेवली, नाही खाली बसली, नाही पाणी पिले तिनं. 14 वर्ष व्रतस्थ तिनं उभी राहिलेली आहे. 14 वर्षानंतर ज्यावेळेस वनवास पूर्ण करून लक्ष्मण राजा आले ना, त्यावेळेस सुद्धा खिचडी तशीच त्या चुलीवरती शिजत होती. हे भक्तीचं वर्म आहे. आमची बी माय भात खिचडी शिजवाय घालते. अर्ध्या घंट्यामध्ये खाली करपवाडी, मध्ये चिकुलवाडी आणि वडी कोरडवाडी, 3 नमुन्याचा भात आमच्या माईचा बरं का. तिचा अधिकार मोठा होता. आणि लक्ष्मण राजा तिथून निघालेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये नगराच्या बाहेर सगळेजण जाण्यासाठी निघाले. निघाल्यानंतर असणारे सगळ्या माता शोक करू लागलेत. अहो, अयोध्यावासियाची अवस्था काय सांगा. अयोध्यामध्ये हाहाकार माजला. प्रत्येक जण शोक करताय. काय झालंय? माझा राम वनवासाला चाललेला आहे, सीताई साहेब वनवासाला चाललेली आहे. इतक्यामध्ये लक्ष्मण राजा सुद्धा सोबत निघालाय. सगळेजण शोकामध्ये एकदम मग्न होऊन गेले. सगळेजण रडू लागले. अक्साबुक्षी धाय मोकळून रडू लागलेले आहेत. काळसडा टाकले होते, रांगोळ्या काढल्या होत्या. इतक्यामध्ये असणार केळीची बाग, गुड्या उभ्या केल्या होत्या, तोरण उभे केले होते, केळीचे खांब जागोजागी लावले होते. हो, त्या लोकांनी, अयोध्यावासियांनी अकांत मांडला आणि रडण्याचं ठाण मांडल्याबरोबर दयनीय अवस्था झाली. जमिनीवरती बसून खर 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 पाय कोरायला लागले. ज्या मोठ्या मोठ्या दिव्य असणाऱ्या रांगोळ्या टाकल्या होत्या ना, त्या पायानं उकरल्यामुळे रांगावळ्या आपोआप पुसल्या गेल्या. केळीचे खांब जे उभे होते ना, आपोआप कोमजले गेले. ज्या पताक उभ्या केल्या होत्या ना, ज्या गुड्या उभ्या केल्या होत्या ना, हे दुःख बघून, सगळ्या जनतेचा आक्रोश बघून त्या गुड्या आपोआप खाली पडल्या गेल्या. कमळाचे फुलं आपोआप सुंदर अशा प्रकारचे उमललेले होते ना, ते दुःख बघून कमळाचे फुलं सुद्धा आपोआप कळ्या कोमजल्या गेल्या. शोकाने आकांत मांडला. अयोध्येवासी लोक पाठीमागे आहेत. सगळ्यांनी नगराला घेराळा घातला. सीताई साहेब वनवासाला निघालेली आहे. प्रभू रामचंद्र पुढे निघालेले आहेत. त्याच्या पाठीमागे असणारा लक्ष्मण निघालेला आहे. कैकई आईसाहेब असणाऱ्या सर्वांच्या समोर येऊन उभं राहिली. रामा, कुठं जायचंय तुला आता? आईसाहेब वनवासाला जायचंय. अरे, अंगावर तुझ्या भरभरी वस्त्र आहेत, माणिक मोत्यानं घातलेल्या रत्नजडीत असणाऱ्या गळ्यामध्ये हार आहेत. सीते, तुझ्या अंगावर दिव्य असणारं वस्त्र हे कुणाचं आहे? प्रभू रामचंद्र म्हणतात, आई साहेब, आता हे राज्य भरतायच आहे ना, मग आता माझ्या अंगावरली वस्त्र आणि अलंकार सुद्धा भरताचे आहेत. मग याच्यावर अधिकार कोणाचा आहे? आई साहेब, भरताचा आहे. मग चला उतरावा. प्रभू रामाच्या समोर तिने शब्द टाकल्याबरोबर रामप्रभूंनी अंगावरली दिव्य असणारी वस्त्र काढली, खाली ठेवले. गळ्यातला दिव्य माणिक मोत्याचा पाचूचा जो अलंकार होता, रत्नजडी, तोही अलंकार काढून ठेवला. डोक्यावर छोटासा मुकुट होता, तोही काढून भगवंतांनी ठेवलं. जटा पूर्ण मोकळ्या झाल्या भगवंताच्या. भगवंत परमात्म्याच्या हातामध्ये ती झाडाच्या सालीपासून निर्माण झालेलं माझा सुंदर देव आहे. हो, किती सुंदर आहे, किती नाजूक आहे, किती कोमल आहे. अहो, एवढा कोमल माझा मृदुवाणी बोलणारा माझा परमात्मा आज कठोरातल्या कठोर झाडाची साल विष्ठण अंगाला गुंडाळू लागला. माझा भगवान परमात्मा. लक्ष्मणाची अवस्था तिने तशीच केलेली आहे. लक्ष्मणाच्या अंगावर ते भरजरी वस्त्र काढून घेतले, दागदागिने काढून घेतले लक्ष्मणाचा. पूर्ण अयोध्यावासी लोक रडू लागलेत. कसली बाई असेल हे पालत्या पायाची? अरे, आमचा राम आज गादीवरती बसणार होता, आमच्या रामाला खाली तर काढतेच काढते, पण अंगावर वस्त्र सुद्धा ठेवत नाही ना. इतक्यामध्ये दोघांनी वस्त्र उतरवलं. सीतेकडे तिनं तोंड केलं. सीतेला म्हणते, सीते, तुला आणखीन दुसरं सांगायचंय का? तुझ्याही अंगावरचं वस्त्र उतरव ना. असा म्हणून शब्द टाकल्या उशीर इतक्यामध्ये दुःखानं व्याकुळ झालेले माझे वशिष्ठ गुरुवरे त्या ठिकाणी आले. आणि वशिष्ठ म्हणतात, काही पाठीमागाचा काय बोलतेस तो?
रामाला बोललीस मी आतापर्यंत सहन केलंय, लक्ष्मणाला बोललीस तेही सहन केलंय. आतापर्यंत वशिष्ठ महाराजाला राग नावाचा शब्द माहीत नव्हता. सगळ्यात ज्ञानी, सगळ्यात समाधानी, सगळ्यात विवेकी संत महात्मा कोण आहे तर वशिष्ठ महाराजासारखा संत आणि गुरु या जगतामध्ये नाही. एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे. पण आज एवढा राग आला, जगाची माय सीतामाईला शब्द बोलला, अंगावरचं वस्त्र उतरव म्हणल्या उशीर रागार उतर झाले. म्हणले शांत बसलीस का नाही सांग म्हणले. आता जर याच्या पुढे माझ्या सीतेला जर अंगावरचं वस्त्र काढ म्हणलेस तर मी अयोध्या नगरच पूर्ण जाळून टाकीन म्हणले. पाठीमागं मी काही शिल्लकच ठेवणार नाही म्हणल्याबरोबर अंगाचा थरकाप झाला. कैकेयीच्या पाठीमागं सरकले. इतक्यामध्ये सीताई साहेबांनी सांगितलं नाही, माझ्या जर सासूची जर इच्छा असेल ना मी वस्त्र परिधान करू नये म्हणून तर ठीक आहे म्हणले. आणि आई साहेब सुद्धा अंगावरलं वस्त्र काढायला तयार झाल्या, वस्त्र काढू लागल्या. इतक्यामध्ये असणार जे वल्कल आहे ना, ते वल्कल त्या कैकेयीनं आपल्या हाताने आई साहेबाच्या समोर केलं. ते वल्कल घेतल्या. आता सीतामाय हो ती का साधी आहे का? बापाच्या घरी काय कमी आहे? अहो पूर्ण वैभवानं परिपूर्ण असणारं राजा जनकाचं नगर तिथं कमी नाही, सासऱ्याच्या घरीही कमी नाही. पण झाडाची साल अंगाला नेसायची वेळ आली. हे आज नशिबाला दुःख आलंय. झाडाची साल नेसवाव म्हणते आई साहेब, तर तेवढं निब्बर असणार ती झाडाची साल अंगाला नेसता येत नाही ना. त्यावेळेस मंदिरामध्ये त्या महालामध्ये गेलेले आहेत, वस्त्र नेसवावं बघतात पण नेसवाय जमत नाही. त्यावेळेस प्रभू रामाने विचारलं, इतका वेळ का लागतो सीते तुला यायला? देवा मला हे वस्त्र अंगावरती नेसता येत नाही ना. सुखदुःखामध्ये साथ देणारे पती पत्नी ही दोन एका रथाचे चाका आहेत बर का. आणि प्रभू रामचंद्र आपल्या पत्नीला, आपल्या अर्धांगिनीला ती झाडाची सालीपासून निर्माण झालेलं स्वतः आपले देव असणारे वस्त्र आईसाहेबांना नेसू लागले. भगवंतांनी बायकोला साडी नेसवली बरं का त्या दिवशी. स्वतः भगवंतांनी ते वस्त्र नेसवलं भगवंतांनी. आणि सर्वजण असणारे वनाच्या दिशेने निघालेत. आणि अशा अवस्थेमध्ये प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू गळू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्र पुढे पुढे जातात. सुमंत प्रधानाची केविलवाणी अवस्था झाली आहे. एकदा सुमंताला वाटलेलं आहे माझा राम तर वनवासाला चाललाय, पण दशरथाची अवस्था त्या कैकेयीच्या कोपभवनामध्ये काय झाली आहे हे पाहावं म्हणून सुमंत प्रधान दशरथाकडे गेले. आणि दशरथ राजाकडे पाहतात तर दशरथ रायाचा जो श्वासोश्वास आहे ना एकदम मंद झालेला दिसला. आणि मंद श्वासामध्ये जाऊन कोण आहे तिकडं असा आवाज टाकला. आवाज टाकल्याबरोबर दशरथांनी डोळे उचलून वर बघितलं. आणि बघितल्याबरोबर सुमंतांनी आवाज दिला, राजन मी आहे सुमंत, मी आहे सुमंत. आणि सुमंत आहे म्हणल्याबरोबर इतक्यामध्ये जवळ जाऊन पाहतात तर काय म्हणले, माझा राम वनवासाला गेला का? माझी सोबत सीताहीच गेली आहे म्हणे, माझा लक्ष्मणी सोबत